श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातील चौथा भाग तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम त्यामधील पहिला भाग नैमिषारण्याकडे प्रयाण यातील थोडा भाग शिल्लक होता तो वाचून पुढे क्रमशः. या अज्ञातवासात आल्यावर पहिल्याने नानासाहेबांना आपले राज्य गेल्याचे अनिवार्य दुःख होई आणि त्या विचाराने त्यांना रात्र झोप येत नसे. राज्य परत मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल ते श्री महाराजांशी नेहमी खल करीत. श्री महाराजांनी त्यांच्यापुढे अशी विचारसरणी मांडली की अशा रीतीने आपले राज्य जावे, आपल्याला वनवास भोगावा लागावा आणि पुन्हा सैन्य जमून इंग्रजांशी टक्कर मारायला लागणारी साधने अनुकूल नसावीत ही विधिघटनाच होय. मुसलमानांनी सत्तेशी झुंजणे आणि इंग्रजी सत्तेशी झुंजणे यात फरक आहे. आता प्रथम देशाचे मन तयार करणे जरूर आहे. ते करायला राजे लोक उपयोगी नाहीत. मध्यम स्थितीतील इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी माणसेच योग्य आहेत. यापुढे राजकारणाची दिशा निराळी आणि ते करणारी माणसेही निराळी आणि ती मंडळी आपापल्या कार्याला आरंभ करीत आहेत. आपले राजकीय कर्तृत्व आता संपले. आपण आपले उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालवणे हेच सर्वोत्तम आहे. हे विचार नानासाहेबांना पटण्यास वेळ लागला खरा, परंतु एकदा ते पटल्यावर मात्र त्यांचे मन शांत झाले आणि त्यांची उदासीनता आणि कष्टीपणा दोन्हीही गेली. त्यांना अभय देऊन श्री महाराज म्हणाले, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन हे माझे वचन घ्या. नानासाहेबांनी यापुढील आपला काळ राम नामाचा जप व श्री ज्ञानेश्वरी, दासबोध आदी अध्यात्म ग्रंथांचे वाचन आणि मनन करण्यामध्ये घालविला. भगवंताचे खरे प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होऊन परमार्थ मार्गामध्ये ते चांगले पुढे गेले. सन 1860 पासून 1906 साली नानासाहेबांचा अंत होईपर्यंत जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा श्री महाराज नैमिषारण्यामध्ये जाऊन आले. तेथे वारंवार जाण्यासारखे की काय आहे असे पुढे विचारले असता ते सांगत की तेथे मोठे मोठे तपस्वी भगवंताच्या चिंतनामध्ये काल घालवित असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तेथे जातो. शिवाय प्रसंगाने तिथल्या जीवनाच्या कौतुक वाटण्यासारख्या इतर गोष्टीही ते सांगत. शास्त्री बुवांचा भ्रमनिरास. नैमिषारण्यातले आपले कार्य संपल्यावर श्री महाराज अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या मोठ्या पंडिताशी गाठ पडली. रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते. शास्त्री बुवा वेदांतामध्ये फार निष्णात असून सगुण उपासनेला म्हणजेच भजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ व व्यर्थ मानित असत. नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्री बुवांना आणि श्री महाराजांचा रोज काथ्याकूट चालायचा. शास्त्री बुवा म्हणायचे, तुम्ही स्वतः भ्रमात आहात आणि लोकांनाही का आणखी उगीच भ्रमामध्ये टाकता. यावर श्री महाराज एके दिवशी बोलले, मला भ्रम झाला असता तरी तो नामाचा आहे ना, घरदार आणि कुटुंबाचा नाही. ही गोष्ट तरी खरी. रामाला त्याच्या नावाची लाज आहे. आपण सध्या त्याच्या गावामध्ये आहोत. येथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करील, नाहीतर तुमचा तरी दूर करील. दुपारी हे बोलणे झाले आणि शास्त्री बुवा घरी गेले. संध्याकाळी ते सहकुटुंब नदीवर गेले आणि तेथे दोघांनी टरबूज खाल्ले. रात्री 11च्या सुमाराला शास्त्री बुवांच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली. 8-10 जुलाब झाल्यावर त्या बाईची जीभ आत ओढू लागली. शास्त्री बुवांनी गावातले 2-3 चांगले वैद्य आणले आणि त्यांचे औषध पाणी दिले. पण 2 वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावे हे शास्त्री बुवांना सुचेना. इतक्यात त्यांना श्री महाराजांची आठवण झाली. श्री महाराज नेहमी म्हणायचे, अहो शास्त्री बुवा,
राम नामाने भवरोग नाहीसा होतो तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही का? हा विचार शास्त्री बुवांच्या मनात येऊन त्यांनी बायकोला जवळ बसून नामस्मरणाला आरंभ केला. आणि काही वेळाने त्या बाईचा डोळा लागला आणि सकाळी तिला बरे वाटले. मग शास्त्री बुवांना घरी चैन कसे पडणार? ते उठले, त्यांनी स्वच्छ स्नान केले, सध्या वगैरे केली आणि लगेच ते श्री महाराजांकडे आले. श्री महाराज त्यावेळी गावच्या लोकांशी बोलत होते. शास्त्री बुवा जे आले ते श्री महाराजांच्या समोर दंडवत पडले. श्री महाराज पुढे झाले आणि शास्त्री बुवा, अहो हे नवीन काय आरंभले आहे आज, असे म्हणून त्यांना उचलून उभे केले. शास्त्री बुवा डोळ्यात पाणी आणून बोलले, महाराज मी फार अपराधी आहे, मला क्षमा करा. रात्रीची सर्व हकीकत सांगून राम नामाने आपण संकटातून कसे वाचलो हे त्यांनी सांगितले. पुन्हा श्री महाराजांनी क्षमा मागितली. श्री महाराजांनी त्याचे सांत्वन केले, त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणवून आणखी औषधपाणी केले आणि त्या दोघांना रामनाम दिले. यानंतर श्री महाराजांकडे पाहण्याची शास्त्री बुवांची दृष्टी अगदी बदलल्यामुळे ते फार नम्रतेने व आपलेपणाने वागू लागले. आपली यात्रा सफल झाली असे त्यांना वाटले. त्यांची मुले काशीस होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्री महाराजांना काशीला नेले. पुढचा भाग जो आहे काशीमध्ये प्रसिद्धी, हा आपण क्रमशः पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.